कुरुक्षेत्राच्या युद्धात त्यांच्या चुलत भावांना कौरवांना मारल्यानंतर पांडवांना अपराधी वाटत होते, म्हणून त्यांना भगवान शिवाने त्यांच्या पापांपासून मुक्त करावे अशी इच्छा होती. परंतु शिव त्यांच्यावर रागवले. शिवाला प्रसन्न करण्यासाठी पांडव प्रथम काशीला गेले, जिथे त्यांना कळले की शिव हिमालयात आहेत. यानंतर पांडवही हिमालयाकडे निघाले, पण शिवाला त्यांना पापातून सहजासहजी मुक्त करायचे नव्हते. त्यामुळे ते म्हशीचा वेश धारण करून गुप्त काशीला गेले. यानंतर पांडवही गुप्त काशीला पोचले आणि त्यांना ही अनोखी दिसणारी म्हैस दिसली. पांडवांपैकी भीमाने त्या म्हशीची शेपटी पकडली आणि म्हैस वेगवेगळ्या दिशेने विखुरली. असे मानले जाते की त्याचे कुबड केदारनाथमध्ये पडले आणि त्यानंतर केदारनाथ मंदिराची उत्पत्ती झाली. यासह तुंगनाथ, रुद्रनाथ, कल्पेश्वर, मध्यमहेश्वर आदी ठिकाणी म्हशीचे शरीराचे इतर भाग पडले होते. केदारनाथसह ही 4 ठिकाणे मिळून पंचकेदार अशी ओळखली जातात. त्यानंतर भगवान शिवाने पांडवांच्या पापांना क्षमा केली आणि ज्योतिर्लिंगाच्या रूपात केदारनाथमध्ये निवास करण्याचा निर्णय घेतला. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद. हर हर महादेव.